नमस्कार. शिवाय किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत घरच्या घरी मऊ आणि लुसलुशीत असं छोटा केक. बघूया आपण कसं बनवायचा. गव्हाचं पीठ घेतले मी 2 वाटी. साखर बारीक करून घेतली 1 वाटी. दूध 2 वाटे घेऊया. लहान मुलांना आणि मोठ्यांना पण खूप आवडतं हे छोटा केक. आणि घरच्या सामानात होते. विशेष म्हणजे जास्त काही बाहेरून आणायला लागत नाही सामान. ओरिओचं बिस्किट आणलं होतं मी. चॉकलेट फ्लेवर यायसाठी. त्याची क्रीम बाजूला काढून घेतली आणि बिस्किटांची पावडर करून घेतली मिक्सरला थोडी साखर टाकून. 2 वाट्या पीठ होतं म्हटलं की 2 वाट्या दूध पण बसते, पण थोडं थोडं करून घालायचं. बेकिंग पावडर टाकूया आपण याच्यात. वाट्याही मी आपल्या मसाला डब्याच्या घेतल्या त्या वाट्या. तुम्ही एकसारख्या कशाच्या पण घेऊ शकताय. इडलीचं पात्र आहे. पाणी थोडं ठेवायचं खाली आणि वरती इडलीचं पात्र ठेवायचं त्याच्यात. थोडं गव्हाच्या पिठाचं बॅटर घालून घेतले. नंतर आपण ओरिओ बिस्किटचं घातले आणि आणखीन वरून गव्हाचं पिठाचं घालायचं. डेकोरेशन करायचं म्हणल्यावर आपण यात काही टाकू शकतो, काजू, बदाम, पिस्ता. पण माझ्याकडं काय नव्हतं लगेच रेडी. मी आपलं थोडंसं बदाम टाकलं आपले आणि कॅडबरी होती, 1 कॅडबरीचे तुकडे ठेवले वर. आपण पाणी गरम करायला ठेवलेलं इडली पात्रात ठेवून टाकूया हे. काही फ्रुटी, कुणाला काय आवडते ती सगळं आपण टाकू शकतो. याला 15 ते 20 मिनटं उकडून घ्यायची. छान असा फुगला होता बरं का केक. छान झालता पण. बघा किती छान झालाय असं मऊ स्पंजी. फक्त काही कलर बिलर आला नाही जास्ती असा. काय व्हॅनिला काय टाकलं नव्हतं मी. बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असली लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.